शेंगदाणे, खोबरं, कढीपत्ता तेलात खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा. जर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही ड्रायफ्रूट पण तळून टाकू शकतात. लगेच त्यामध्ये टाकायचा तळलेला नायलॉन चिवडा, बटाट्याचा खीस, खोबरं, शेंगदाणे आणि थोडासा कढीपत्ता आणि त्यामध्ये टाकायचं मीठ, पिठी साखर आणि एव्हरेस्टची लाल मिरची पावडर. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग काय झाला आपला खायला उपवासाचा चिवडा रेडी. तर तुम्ही पण उपवासाला हा चिवडा बनवून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा हा चिवडा कसा बनलाय ते.